मुलांनो, तुमच्या आईवडिलांकडून, शिक्षकांकडून, घरातल्या ज्येष्ठ लोकांकडून तुम्हाला हे नेहमी सांगितलं जातं की मित्रांची निवड करताना शहाणपणाने करा. मुलांनो, मित्र हे ना रंगांसारखे असतात. रंग जसे माणसाच्या आयुष्यात बहार आणतात, एकसुरी आयुष्याला लय देतात. विविध रंगांमुळे तुमचं मन बहरतं, खुलतं, तुम्हाला आनंद होतो. रंगांकडे तुम्ही आकर्षित होता. केशरी, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी हे सगळेच रंग तुम्हा मुलांच्या आयुष्यात आवश्यक असतात. कसे? अगदी तसेच जसं आपल्या या विविध रंगी स्वभावाच्या मित्रांमुळे आपलं आयुष्य रंगीबेरंगी होत असतं. मजा करण्यासाठी, मस्ती करण्यासाठी, टाईमपाससाठी, खेळासाठी, धमाल करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मित्र खरंच खूप आवश्यक असतात. कारण त्यांच्याबरोबर ही मस्ती करताना ना जाम मजा येते, खूप आनंद वाटतो. मित्रांमध्ये असताना एकमेकांना चिडवणं, डिवचणं, पाय ओढणं, टेर खेचणं, फजिती करवणं, हे सगळ्या गोष्टीमध्ये ना खरंच खूप धमाल असते आणि ती ना मोठ्या माणसांना कळणारच नाही. काय आहे की आपल्याला या विविधरंगी स्वभावाच्या मित्रांची आयुष्यात गरज असतेच, कारण त्यांच्यामुळेच तर आपलं आयुष्य खुलतं आणि सुंदर होऊन जातं. पण हे सारं करत असताना मुलांनो, आपण काही असं करूया का जे खूप मजेदार आणि इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं, तर या रंगांमुळे किंवा या मित्रांमुळे आपलं आयुष्य आपल्याला रंगीबेरंगी तर नक्कीच करायचं आहे, पण या मित्रांच्या स्वभावाच्या रंगामध्ये एक गोष्ट आपल्याला हवी, ते म्हणजे आपल्यासाठी आपले मित्र किती व्हॅल्युएबल आहेत, आपल्या आयुष्याला घडवण्यासाठी ते किती मौल्यवान आहेत. हे तपासले का कधी तुम्ही? की नुसतेच रंगीबेरंगी स्वभावाचे मित्र तुम्हाला हवे आहेत? असे काही मित्र आहेत का की जे तुम्हाला अभ्यास करण्यात, चांगलं वागण्यात, मित्र बनवण्यात, नवीन कौशल्य शिकण्यात, खेळात नाव कमावण्यात खरंच किती महत्त्वाचं आणि उपयोगाची ठरतात याचाही विचार करा मुलांनो. जर या खोडकर, मस्तीखोर, टिंगल करण्याच्या स्वभावाबरोबर अभ्यासासाठी सिरियस असणारा आणि कार्यक्रम आणि खेळात प्रगती करणारा, नाती जपणारा, आदराने वागणारा, मनातलं जाणून घेऊन समजून घेणारा असा जर मित्र असेल ना, तर त्याची किंमत ही अधिक आहे मुलांनो. रंग तर हवेच स्वभावातले, पण व्हॅल्युएबल असणं, किमती असणं, मौल्यवान असणं आणि तुमच्या आयुष्यासाठी ते खरंच सांगते खूप उपयोगाचं आहे. जेव्हा मित्रांच्या मस्तीखोर आणि खेळकर स्वभावाला व्हॅल्यू मिळते, किंमत असते, तेव्हा ना तुमच्या आयुष्याला आकार येतो. नुसते धमाल करणारे मित्र एका प्रकारचे असतात, पण हे मित्र तात्पुरती मौज मजा करायला ठीक असतात. तुमच्या आयुष्याला जर किंमत हवी असं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्या नुसता रंगीत कागद जसा आकर्षक असतो, पण तो तुमच्यासाठी पास्ता, ज्वेलरी, बाईक, कपडे, मूव्ही तिकीट्स, शूज वगैरे तुम्ही विकत घेऊ शकता का नुसत्या रंगीत कागदांनी? त्याला ज्या वेळेला किंमत येते, त्याची जेव्हा नोट बनते, त्याप्रमाणे मित्रसुद्धा तुमच्या ह्या आयुष्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काही भर टाकतायत का, हे पाहणं खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या की जर एखाद्या मित्राची आपल्याला नवं काही शिकायला उपयोग होत नसेल, तर किंवा तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि तुम्हाला कोणी समजून घ्यावं असं वाटत असेल आणि त्यावेळेला तो जर उपलब्ध असेल, तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करत असेल, तुमच्या मनातलं शेअर करण्यासाठी तो जर का असेल, तर आपल्याला असा मित्र हवा आहे मुलांनो. तुम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही, पण असा एक मित्र हवा की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आयुष्यात मौज मजा आवश्यक आहे, पण त्याच्याबरोबर असेही मित्र असू देत की ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याला आकार येईल, अर्थ प्राप्त होईल, नावलौकिक मिळेल, काही मोल मिळेल, काही किंमत मिळेल. आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींची भर टाकणारे मित्र हवेत. मला ठाऊक आहे हे सोपं नाही आहे, जरा गुंतागुंतीचं आहे, पण तरीही जे मित्र तुमच्या आयुष्यात रंग भरतात त्यांच्याबरोबर वेळ घालवा. मुलांनो, मित्र ना रंगांसारखेच आरशासारखे पण असतात. तुम्ही जसे दिसता ना, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात दिसतात. मित्र हे एखाद्या आपल्या छायेसारखं, सावलीसारखे, शॅडोसारखे असतात, सतत सोबत असतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा मुलांनो, की असे मित्र जे काही देतात, असे मित्र जे काही देतच नाही, तेव्हा मित्र निवडताना मुलांनो किंवा नाती निभावताना, नाती जुळवताना खूप काळजीपूर्वक निवडा, जपा आणि शहाणपणाने या गोष्टींची जपणूक करा. धन्यवाद.